तर आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये जसे उत्साहाचे आणि आनंदाचे रंग दिसले तसेच नाराजीचे सुद्धा रंग दिसले। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा आज नागपूरमध्ये शपथविधी पार पडला आणि मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आणि शिवसेनेचे उपनेतेपद आणि पूर्व विदर्भाच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला। याबाबत त्यांनी मौन सोडताना एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली। पाहूया एबीपी माझाशी बोलताना ते काय म्हणाले। त्या मंत्रिमंडळात तुमची कुठेतरी वर्णी लागली नाही, काय नेमकी पहिली तुमची भावना आहे? आज राजीनामा दिलाय तुम्ही पक्ष संघटनेचा। नक्कीच जेव्हा मागच्या 2.5 वर्षामध्ये 10 आमदारांपैकी सगळ्यात अति अपेक्षा म्हणून मी त्यांच्याकडून दिलं, कुठलाही स्वार्थ न ठेवता, आणि त्यांनी त्यावेळेस मला त्यांनी सत्य दिलं होतं की नक्कीच सरकार आपले बनणार आणि आपण त्याच्यात तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद वगैरे देऊ। परंतु त्या परिस्थिती अशी होती का आपण त्यांना जास्त काही बोलू शकलो नाही। ठीक आहे, परिस्थिती जमलं द्या नाही द्या, सोबत राहिलो। उद्देश एकच होता का सेना भाजपची सरकार आल्या पाहिजे। आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जेव्हा आता प्रवेशाचा वेळ आला तर प्रवेशाच्या वेळेमध्ये चर्चा झाली आमची का बा तुम्ही नाही मंत्री दिलं, महामंडळाला दिलं, महामंडळाची फाईल मूव झाली, ते पण गेलं। पण हे सगळं झालं असताना आता सरकार जेव्हा येईल नरेंद्र, तर तुम्हाला पहिले याच्यामध्ये मंत्रिपद देऊ असं सभेमध्ये सुद्धा जाहीर आहे। म्हणजे आमचं बोलणं झालं तर सभेमध्ये सुद्धा बोलणं झालं। एवढं झाल्यानंतर आज जर तुम्ही जर पाहिलं मंत्रिमंडळामध्ये, तर जे त्यावेळेस पण मागून आले त्यांना मंत्रिपद दिलं, आज पण प्रवेश मागून केले त्यांना मंत्रिपद दिलं, जे पक्षासोबत प्रामाणिक नाही राहत तिकडे तिकडे सगळ्यासोबत राहतात त्यांना मंत्रिपद दिलं। तर मग मला असं वाटलं की बा मी पदावर राहून काय कुठे एवढं मोठं पद आहे माझ्याकडे। जर उपनेता पद इतकं आम्हाला शिवसेनेमध्ये माहिती आहे की उपनेता हा खूप मोठा पद असतो, नेता हा मोठा पद असतो। पूर्व विदर्भ 6 जिल्ह्याचा समन्वयक पद आहे, पण कुठलीही चर्चा नाही, कुठलीही विचारपूस नाही, कुठलेही हे नाहीये। म्हटलं जर मी न्याय देऊ शकत नाही तर मी पदावर राहून कसला, म्हणून मी ते राजीनामा देऊन दिला। मध्यंतरी भाजपनेही तुम्हाला ऑफर दिली होती भाजपामध्ये या, भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढा, मात्र तुम्ही एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत गेले। काय शिवसेनेसोबत जात असताना कुठे कमिटमेंट झालं होतं का तुमचं एकनाथ शिंदे साहेबांसोबत? जसं कोणीच्या सभेमध्येही त्यांनी जाहीररित्या तुमचं भविष्याचा पालकमंत्री म्हणून घोषणा केली होती, मात्र आता कुठेतरी डावललं। म्हणजे जर तुम्ही भाजपात गेले असते, भाजपाचे आमदार जर असते, आता कुठेतरी चांगलं फळ मिळालं असतं, किंवा शिवसेनेच्या एकनाथ शिंदेने तुमचा वापर केला का असं कुठेतरी वाटतंय का? काय भावना आहे? नक्कीच मला देवेंद्रजीचा फार आग्रह होता आणि मला सुद्धा देवेंद्रजी फार आवडतात, कारण ते मोठे नेते आहेत। परंतु मी माझ्यावरती पक्षांतरांचा काही विषय लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। तो आता पस्तवण्याची परिस्थिती असं वाटतंय की मी, कारण इकडे शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या भरोश्यावर आणि आमच्या ताकदीनं आहोत। आणि जर असं असताना, एवढं मोठं पद असताना जर ही अशी परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच मनामध्ये ते येते। परंतु मी सांगितलं ना की ह्या सगळ्या गोष्टीवरती मी सविस्तर एखाद्या वेळेस जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मी बोलेन। आणि शिंदे साहेबांनी आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। पूर्व विदर्भ एवढं मोठं पद जर दिलं तर मग त्या पदाचा काही अर्थ आहे का त्या पदाचा? पण तरी विचार म्हणजे कुठलेही विचारात न घेता तुम्ही एखादा कोणत्याही माणसाला जे शेवटी येतात त्यांना तुम्ही मंत्रिपद देता, आणि हे थोडंसं दुःख वाटणारच आहे, साहजिकच आहे। नक्कीच प्रामाणिकतेचा काही अर्थ राहत नाही हे आजच्या याच्यावरून दिसला। म्हणून प्रामाणिक किती राहा पण त्याला काही किंमत राहत नाही, आणि जे मागून येते, जे थोडंसं उलटबाजी करतात त्यांना न्याय मिळते असं एकंदरीत दिसतं। निश्चितच हे होते आमदार नरेंद्र भोंडेकर। पक्षासोबत कितीही प्रामाणिक राहा, मात्र जे हुल्लडबाजी करतात किंवा मागून येतात त्यांनाच मोठ्या पद्धतीने पद मिळतात, अशी खंत यावेळेस नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।